तर नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. ट्रॅव्हलिंग रिलेटेड तर नाही, पण आज माझ्या आयुष्यात, माझ्या वडिलांच्या आयुष्यात आणि आमच्या पूर्ण फॅमिलीच्या आयुष्यात खूप मोठा दिवस आहे. आज माझ्या वडिलांची सेवानिवृत्ती आहे आणि प्लस बड्डे पण आहे त्यांचा आज. तर सेवानिवृत्ती तर प्रोग्राम हा कालच त्यांच्या कामामध्ये झाला आहे आणि आज आपण त्यांना घ्यायला चाललो आहे की त्यांचा आज 1 मेच्या निमित्त झेंडावंदन होतं. झेंडावंदन झाल्यानंतर त्यांचं केक कटिंग पण झालं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आणि आता ते तिथून त्यांना पार्टी देणार आहेत XYZ आणि तिथून आता त्यांना मी फक्त पिक करायला चाललो आहे. तर हा बड्डेचा दिवस नसणार आहे फक्त त्यांच्या, तर सेवानिवृत्ती रिलेटेड पण असणार आहे, ज्याच्यात आपण आपल्या फॅमिलीला इन्क्लूड करणार आहोत. ॲज युजल तुम्हाला थंबनेलवरनं कळलं असेल, पण आता आपण त्यांना घ्यायला चाललो आहे आणि गाडी सध्या कोल्ड स्टार्ट होते. तुम्ही आता गाडी कोल्ड स्टार्ट झाली का आपण निघूच पप्पांना घ्यायला आणि त्यांना घेऊन येऊ आणि आजचा पूर्ण दिवस तुम्हाला मी दाखवतो. तर अशाच पद्धतीने पप्पांचे गिफ्ट्स वगैरे घेऊन आपण कॉलेजमधून निघत आहोत. हे सगळं तर कालच झालेलं, फक्त गिफ्ट्स वगैरे जे होते ते काल पॉसिबल नव्हतं त्यांना घेऊन जायला एकट्याला, म्हणून आपण गाडीतनं घ्यायला आलो त्यांना. आणि समोर उभे आहेत गाडीजवळ, वरती पूर्ण ही शाळा आहे त्यांची, जिथे ते गेली 24 वर्ष सुधारितपणे काम करत होते आणि इथून आता ते सेवानिवृत्त झाले. प्रिन्सिपल मॅम पण भेटल्या, खूप जणांनी त्यांचे आभार व्यक्त केले की तुम्ही 24 वर्ष गेली सेवा केली कॉलेजची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पर्टिक्युलरली मॅडमनी समोर घेऊन सांगितलं की आता पप्पांची काळजी घे, त्यांना जास्त दगदग करू देऊ नको. तर बस आता इथून पप्पांना घेऊन घरी निघू. गाडी खूप मळली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे समोर आपले पप्पा बसलेत. काय वाटतं पप्पा, त्यापासून इथं परत येणार नाही, कसं वाटतंय? काय चालले आता आपले दिवस, पुढची सेकंड इनिंग. आता पहिल्या इनिंग संपलेली रितसर. रिबन्स अँड बलून्समध्ये आपण आलो आता संध्याकाळच्या वेन्यूसाठी केक बुक करायला. ह्याच्यापैकी कुठले तरी आपण 2 केक फायनल केलेत, जे थोड्याच वेळात तुम्हाला दिसतील. सध्या तुम्ही गेस करू शकता याच्यातले कोणते 2 केक आपण बुक केलेत संध्याकाळच्या वेन्यूसाठी. मी रिसिप्ट नाही दाखवत तुम्हाला सध्या. असं या रिबन्स अँड बलून्सचं दुकान. तर आपण रिबन्स अँड बलून्समधनं आता ऑर्डर तर दिली आपली फायनली आणि इथं डायरी घेऊन फिरते मस्त. तर आता कुठं जायचं बघू. अरे हेल्मेट घाल तुम्ही. तर आता आपण निघालो एका छोट्याशा गिफ्टसाठी. गिफ्ट प्रिपेअर करूया लावून, ज्याच्यात त्यासाठी एक मी फ्रेम बनवतो आहे. त्यांना हवं असलेल्या एका व्यक्तीबरोबर. ते व्यक्ती तर आत्ता सध्या हयात नाही आहेत, पण तरी पण विथ द हेल्प ऑफ AI आपण काही करू शकतो. तर तो इमेज जनरेट केली आहे आणि आता आपण चाललो आहे, डायरेक्ट सनलाईट येते आणि आता आपण चाललो आहे ते फ्रेम रेडी करायला. माझ्याकडे ओल्ड फ्रेम आहे, तर त्याच शेपमध्ये आपण नवीन फोटो प्रिंट करून लावून घेऊया. तर आता आपण फायनली घरातून निघालो आहोत इव्हेंटच्या जागेवर जाण्यासाठी. हॉटेल अचानक ऐन मोमेंटला आपले चेंज झालेत, थोडंसं प्लॅनमध्ये चेंज झालं आहे, पण आयटनरी म्हणजे जे इव्हेंट्स आपण साजरे करणार आहोत ते सेमच आहेत, त्या लाईनअप सारख्याच असणार आहेत. तर गाडी कोल्ड स्टार्ट होते, कोल्ड स्टार्ट झाली का आपण निघूया. तर आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे, आमंत्रण हॉटेल नियर लक्ष्मी आय क्लिनिक. आपली गाडीमध्ये आई पप्पांना आपण बसवलं आहे आणि आपण आता सजावटीसाठी जरा प्रिपेअर करू हॉलला, वेन्यूला, आणि आपली सगळी पाहुणे मंडळी इथं मागणी येतीलच. पुढच्या 5 मिनिटात बड्डे बॉय प्लस रिटायरमेंटची सेरेमनी आपली स्टार्ट होणार आहे. बड्डे बॉयची एंट्री प्लस सेरेमनी स्टार्ट होणार आहे आणि आपण असं काहीतरी सजावट केली आहे, ज्याच्यामध्ये
60 प्लस ह्या साईडला 30 म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचा 30th ॲनिव्हर्सरी असं दोन्ही रेडी करून ठेवलं आहे. आता थोड्याच वेळात एंट्री होईल. तर आपल्या आजच्या उत्सव मूर्ती गाडीतनं उतरल्यात आणि आपण आता त्यांना घ्यायला चाललो आहे आणि समोर उभे आहेत. मनापासून स्वागत. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूपच खास आहे, कारण आज आपण एक नाही, दोन नाही तर 3 मोठ्या गोष्टी एकत्र साजरे करणार आहोत. पहिली, श्री शशिकांत घोडेकर म्हणजे आमचे पप्पा यांची 24व्या वर्ष म्हणजे आणि रिटायरमेंट याचा आपण आज सेलिब्रेशन करणार आहोत. दुसरं, त्यांचा 60वा वाढदिवस आणि डबल धमाका म्हणजे त्याच एका व्यक्तीचे आपण 2 इव्हेंट साजरे करणार आहोत. आणि तिसरं म्हणजे माझ्या मम्मी पप्पांची 30वी लग्नाची अॅनिव्हर्सरी साजरी करणार. तर आपण त्या प्रोग्रामला सुरू करूया. मी आईंना विनंती करते की त्याने पप्पांचा सत्कार करावा. शाल आणि पप्पा उभे राहा. पप्पांना नवीन आयुष्य सुरुवात करा. पप्पा, तुम्ही पिऊन म्हणून कॉलेजची 26 वर्ष सेवा केली. कॉलेजचे प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक ओळखतात. तुमच्याशिवाय तिथे एकही गोष्ट नीट होत नाही. आज तो प्रवास संपत आहे, पण अजून एक गोड नवीन प्रवास सुरू होणार, त्याचा तुम्ही खूप आनंद घ्यावा हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. पण आपण सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. 26 वर्ष तुम्ही नोकरी केली, पण घराची जबाबदारी, मुलांची काळजी, उपास तपास हे सगळं आईने केलं, एकटीने सांभाळलं. आई नसत्या तर आजचा हा दिवस आपण एवढा आनंदात म्हणजे केला नसता साजरा. म्हणून आज मी या दिवशी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आईला पण एक भेट द्यावी. त्याच्यावरती पडलं गुलाब पडलं कुठेतरी लावा. पूजाताई तुमच्यासाठी एक गाणं म्हणणार आहे, तो आपण तिला थोडा वेळ देऊया. धुसर एक वादळाची वाट. असेच वादळ सरत सरत आलेले. खूप सुंदर. पप्पांच्या डोळ्यात नक्कीच हे गाणं ऐकून पाणी आलं असेल. आता दुसरी भेट म्हणजे पप्पांचा मुलगा प्रसाद दोडे काही 2 शब्द व्यक्त होईल. कॅमेरा सबमिट कर तिला. अगं ते पडलं, साडीची पिशवी हे करतात. येऊ का इकडे ते? आय गेस सगळेच इथे प्रोफेशनल फील्डमधले, बिझनेस फील्डमधलं कोणीच नाही आहे. सो म्हणजे एका जॉबवरती किमान 5 वर्ष काम करणं हे प्रत्येकाचा एम असतो की बाबा मला एका जागेवर 5 वर्ष किमान काम करायचं. पुढं काय 24 वर्ष, बापरे. कारण ती कठीण आहे, एका जागेवरती काम करणं कठीण आहे. एवढ्या परिस्थितीत पण घर सोडलं, घरातून बाहेर निघून पण आम्हाला सांभाळलं.
कुठल्याही गोष्टीची कधी कमी नाही दिली. खूप सारे अप्स अँड डाऊन्स बघितले पण खंबीरपणे हा माणूस उभा आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद. वडिलांबद्दल मुलांच्या तोंडून ऐकलं की जास्तच भावतं आणि जास्त करून मुलगा बोलला की ते अजून मनाला लागतं. अजून कोणाला काही बोलायचं जी काही बोल पप्पांविषयी त्याला दे. त्याला पण बोलायचं. श्री नाही पण सांगेल काहीतरी. अरे म्हणजे काय पडणार म्हणजे कालच आमचे फादर बोलले त्यांना की रिटायरमेंट येणं म्हणजे सर्व्हिस कंप्लीट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते त्यांनी अचीव केलं. फॅमिली त्यांची कंप्लीट फॅमिली इज अ लकी पर्सन. कंप्लीट फॅमिली, मुलगा मुलगी नातवंड सगळे त्यांच्याकडे. सो अजून काय पाहिजे म्हणजे ही अचीव्ड एव्हरीथिंग म्हणजे मस्त. आता त्यांनी असंच पुढे आराम करावा सगळ्यांसोबत. आपलं आरोग्य खवळा आणि जसं तुम्ही राहतात नेहमी आम्हाला फोन अपडेट आला पाहिजे कुठे आहात काय. कामावर असं नाही येतो आता पण कंटिन्यू व्हायला पाहिजे फोन. आयुष्यातनं रिटायर हा शब्द सगळ्यांच्या येतोच पण एका इनिंग मधनं रिटायर झाला आहात. पुढची इनिंग तुमची चालू आणि ती उमेदीने चालू करालच. तसं तुमचे आता हे 2 वर्ष झाली आम्ही तुमच्या ह्याच्यात आलो पण तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदाच बोलला जशी पूजा तशी तुमची तन्वी हा शब्द माझ्या कानामध्ये तेव्हापासून राहिला आहे आणि आता खरंच त्या पद्धतीने ती आता खरंच उपकार आहेत त्याचे आणि तुम्ही तिला चांगल्या पद्धतीने घेतायत. 60 वर्ष ही मोजायला असतात माणसाच्या ह्याची बाकी त्याचा अर्थ काय नसतो. तुम्ही तसे 60 वर्षाचे वाटत पण नाही सध्या आज बघितलं तर असंच एन्जॉय करा आणि तुमचं जे बोलणं हे असतं हे एकदम फ्रीली असतं मनात काय नसतं तुमच्या. ही एक चांगला तुमचा गुण आहे आणि तो असाच राहून असंच खेळत पुढचं आयुष्य काढा आणि त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत आमच्या. याच्या मागची स्टोरी म्हणजे आता ती बॅग आहे ना जी ऑफिसची त्यांची लास्ट त्यांनी बस फेकून द्या आणि न्यू जर्नी न्यू बॅग न्यू जर्नी फॉर न्यू ट्रॅव्हल प्लॅन. म्हणजे त्याच्यात कामाच्या वस्तू नका. एक आपलं पॅन्ट शर्ट पॅकिंग आणि मस्त. ते बघा आवडते तुम्हाला थोडंसं बाहेर आणि ही बॅग पाहिजे तर नको. नवीन सुरुवात. न्यू जर्नीला चाललेला आहे. नवीन सुरुवात. फोटो काढतो छान आहे व्हिडिओ आहे पण व्हिडिओ 4K सो ही बॅग घोडेकरांकडे आहे म्हणजे नक्की कुठच्या आजचा एक दौर संपला आणि एक नवीन वर्ष सुरू झालं आणि त्यात आता बारी आहे त्या नाताची ज्याने 30 वर्षापासून प्रत्येक दौरात सोबत एकमेकांना साथ दिली. आता मी बोलवते त्या दोघांना ज्यांनी 30 वर्ष पूर्ण 7 जन्मांच्या गाठी बांधल्या आणि आज सुद्धा तरी ते तशीच गाठ मजबूत आहे. प्लीज
एकदा एकमेकांना एक फूल देऊन ते प्रेम करतात. हॅपी 30th अॅनिव्हर्सरी. हॅपी 30th anniversary. Happy anniversary to you. Happy anniversary dear सासू सासरे. Happy anniversary to you. सो फायनली आता आपण केक वगैरे खाऊन आपलं प्रॉपर जेवण झालंय आणि आपण आता सगळे आईस्क्रीम एन्जॉय करतोय. थोड्याच वेळात निघूया आपण इथून आणि आजचा दिवस आपण एन्जॉय केला प्रॉपर. पप्पांना आपण आजच्या दिवसाला फील दिले. तर चला आता आपण निघूया इथून.